नक्कीच जोत्स्ना, त्यामुळे आता सध्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सध्या जोमानं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. मी आता पुण्याला जाणार आहे, तू सोबतच राहा जोत्स्ना. पुण्याला माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे. रोहन, आपण बघितलं असेल तर सध्या दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामधून एकत्र लढतायत. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करते. आज प्रचाराच्या तोफा थंडावतायत. कशा पद्धतीने प्रचारावरती जोर दिला जातोय? सिद्धेश, खरं तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आजच्या शेवटच्या दिवशी पुण्यामध्ये जे आहेत ते दुपारी 2 वाजता सभा घेत आहेत. स्वतः राज ठाकरे आज दिवसभर पुण्यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर ती राष्ट्रवादीचे अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा असतील किंवा रोड शो असतील, या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि त्याचबरोबर सुनील तटकरे हे देखील पुण्यामध्ये येऊन काही प्रभागांमध्ये भेटीगाठी असतील आणि पत्रकार परिषदा असतील, या सगळ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी हे सगळेजण प्रयत्न करणार आहेत. कारण का मुंबईनंतर सगळ्यात मोठी महापालिका आणि प्रतिष्ठेची महापालिका म्हणून मानली जाते ते पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महापालिका. त्यामुळे या दोन्ही महानगरपालिकांवरती आपलं वर्चस्व असावं म्हणून भाजपने मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न जे आहेत ते मागील काही महिन्यांपासून केलेले पाहायला मिळत आहेत. तर अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींना एकत्रित केल्यानंतर त्यांची देखील ताकद जी आहे, त्यांची देखील प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली पाहायला मिळते. स्वतः अजित पवारांनी ही सगळी निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे आणि थेट भाजपसोबत संघर्ष जो आहे तो अजित पवारांनी केलेला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा केवळ स्थानिक नेत्यांवर टीका केलेली पाहायला मिळाली, नंतर राज्यामध्ये देखील नेत्यांवरती जी आहे ते अजित पवारांनी टीकेची झोड उठवलेली देखील आपल्याला पाहायला मिळत होती. त्यामुळे या सगळ्याच्या माध्यमातून अजित पवारांनी महायुतीचं वातावरण काहीशा पद्धतीचं खराब केल्याचं देखील बोललं जात असताना, परंतु 16 तारखेनंतर हे चित्र बदलेल असं सांगितलं जात आहे. पण सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या निवडणुकांमुळे महायुतीमध्ये जो आहे तो मोठा लढा जो आहे तो या नेत्यांमध्ये सुरू झालेला पाहायला मिळाला. अगदी पुणे मेट्रो असेल किंवा पुण्याची बस असेल हे मोफत करण्याचं जेव्हा अजित पवारांनी सांगितलं त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रकांत पाटील असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल परदिवशी पुण्यामध्ये आले होते, त्यांनी देखील समाचार जो आहे तो अजित पवारांचा घेतलेला होता. त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या दृष्टीने जो काही हा प्रचाराचा रणसंग्राम गेल्या 10-12 दिवसापासून सुरू होता त्या सगळ्याच्या माध्यमातून महायुतीमध्ये जो आहे तो काहीसा मीटरचा खडा आपल्याला पडलेला पाहायला मिळतो. नक्कीच रोहन, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतात. भाजप असेल, शिवसेना ठाकरे असेल, शिंदेची शिवसेना असेल, मनसे असेल, कशा पद्धतीने उमेदवारीच्या रिंगणात उतरलेत हे सुद्धा आपण बघतोय. प्रत्येकाची तयारी जोरदार सुरू आहे.